त्यानुसार व्हायला हवं। लोकांना इथून हटवणं सध्या गरजेचं आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। माने शिंदे यांच्या युक्तिवादानंतर आता कोर्टाचा निकाल वाचन सुरू आहे। कोर्टाकडून आता निकाल वाचला जात आहे। सुनावणी उद्यावर ढकलण्यास तयार आहोत, पण आम्ही त्याआधी आम्हाला तुमचा जबाब घ्यावा लागेल। त्याप्रमाणे नाही झालं तर तुमच्या विरोधात आम्ही आदेश पारित करू असं कोर्टानं म्हटलंय। कोर्टाकडून आता निकालाचं वाचन सुरू आहे। तुम्ही जबाबामध्ये जे सांगाल त्यानुसार व्हायला हवं। लोकांना इथून हटवणं सध्या गरजेचं आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टाकडून आता सध्या निकालाचं वाचन सुरू आहे। कोर्टाकडून निकालाचं वाचन सुरू आहे। सुनावणी उद्यावर ढकलू त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल असं कोर्टाने म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे जर घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं कोर्टाने म्हटलेलं आहे। कोर्टाकडून सध्या निकालाचं वाचन सुरू आहे। सध्या लोकांना इथून हटवणं गरजेचं आहे असं कोर्टाकडून म्हणण्यात आले। जबाबात जे सांगाल त्यानुसार व्हायलाच हवं असंही कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आम्हाला परवानगी द्या अशी विनंती या ठिकाणी ॲडव्होकेट सतीश माने यांच्याकडनं करण्यात आली होती। माने शिंदे यांच्याकडनं करण्यात आली होती। मात्र सुनावणी उद्यावर ढकलू त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल असं कोर्टानं म्हटलं। त्याप्रमाणे घडलं नाही तर तुमच्या विरोधामध्ये आदेश पारित करू असं कोर्टानं माने शिंदे यांना म्हटलेलं आहे। कोर्टाकडून सध्या निकालाचं वाचन सुरू आहे आणि या निकालाच्या वाचनादरम्यान कोर्टाने हे वक्तव्य केलंय। सुनावणी उद्यावर ढकलू त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल असं कोर्टाकडून म्हणण्यात आलंय आणि त्याप्रमाणे घडला नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असंही सांगितलंय। आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही असं मनोज जरांगे पाटील लोकांना आवाहन करतील आणि निघून जाण्यास सांगतील असं जरांगे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे असं कोर्टानं म्हटलं। कोर्टामध्ये आता निकालाचं वाचन सुरू आहे। कोर्टाकडनं निकालाचं वाचन सुरू आहे। त्यामध्ये कोर्टानं असं म्हटलेलं आहे की आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही असं मनोज जरांगे पाटील लोकांना आवाहन करतील आणि निघून जाण्यास सांगतील। जरांगे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये हे सांगितल्याचं कोर्टानं म्हटलंय। निकालाच्या वाचनादरम्यान कोर्टाकडून हे निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे। तर जरांगे यांच्या भेटीसाठी आता राधाकृष्ण विखे पाटील आझाद मैदानावर पोहोचतायत। मराठा आरक्षण उपसमितीकडनं काही निर्णय घेण्यात आलेत, काही मसुदा तयार करण्यात आलेला आहे। तर तो मसुदा जरांगे यांना दाखवला जाणार आहे। त्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, राणा जगजितसिंह पाटील हे आता मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत। त्यांना हा मसुदा दाखवला जाणार आहे। 3 पातळीवर या सगळ्या आंदोलन जे आहे ते हाताळलं जाते। त्यामध्ये सरकारकडनं देखील उपसमितीकडनं हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे आणि तो जरांगे यांना दाखवला जाणार आहे। दुसरीकडे आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांकडनं आवाहन केलं जाते। तिसरीकडे कोर्टामध्ये यावर सुनावणी सुरू आहे आणि कोर्टाकडनं आता या निकालाचं वाचन सुरू आहे। त्यामध्ये जरांगेंच्या वकिलांकडनं जो युक्तिवाद करण्यात आला होता किंवा जी वेळ मागण्यात आलेली आहे त्यावर कोर्टानं या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे उद्यावर सुनावणी ढकलू शकतो, मात्र त्याआधी आम्हाला तुमचा जबाब घ्यावा लागेल। त्याप्रमाणे नाही झालं तर तुमच्या विरोधात आम्ही आदेश पारित करू। कोर्टामध्ये सध्या निकालाचं वाचन सुरू आहे। कोर्टाकडून हे सांगण्यात आलेलं आहे सुनावणी उद्यावर ढकलू त्याआधी तुमचा जबाब घ्यावा लागेल आणि त्याप्रमाणे जर घडलं नाही तर तुमच्या विरोधात आदेश पारित करू असं कोर्टाने सांगितलेलं आहे। कोर्टाकडनं निकालाचं वाचन सध्या सुरू आहे। आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही असं मनोज जरांगे पाटील लोकांना आवाहन करतील आणि निघून जाण्यास सांगतील असं जरांगे यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे असं कोर्टानं या निकाल वाचनात म्हटलंय। वीरेंद्र पवार हे नेते आहेत, मात्र या आंदोलनाचे ते आयोजक नाहीत असं वकिलांनी सांगितलेलं आहे असंही कोर्टानं म्हटलंय।